क्षणी हाती करावा विचार क्षणी हाती करावा विचार क्षणी हाती करावा विचार रवया पार भव सिंधू रवया पार भव सिंधू रवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी दागडी परमार्थाची करावी दागडी परमार्थाची करावी दागडी परमार्थाची नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तू कामणे या लोकीच्या व्यवहारे 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 काडोळे धुरे भरुनी राहो काडोळे धुरे भरुनी राहो काडोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमार 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 विठोबार हरे हरे क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार जरावया पार भव सिंधू
नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव नाशिवंत देह तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान
महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा गोपाळदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा गोपाळदेवा निवृत्ती उदारा गोपाळदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिया ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मस्तकहे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी
आमच्या क्षणोक्षणी याची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे य लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पर्याय द्यायचा असा की कैलासवासी अशोक बाबू भंडारी आपले बाबा या लोकेची यात्रा सोडून आज 13वा दिवस आणि त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त मजब आमाराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा बघायला गेलं तर आपला काही संबंध नाहीये, परंतु बोलवायचं किंवा एक कार्यक्रम राबवायचा विषय काय, कारण काय, तर खरंच सकळांची येते हाय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या बाबांच्या पश्चात गंगा भागीरथी निर्मलाबाई अशोक भंडारी त्यांच्या पत्नी, मुलगा राजू अशोक भंडारी, लवेश अशोक भंडारी, मुलगी सुरेखा अजय मडवी, दर्शना दत्ता ठोंबरे, मुलगा नवनाथ खंडू भंडारी, लक्ष्मण खंडू भंडारी आणि नातू दक्ष राजू भंडारी, आराध्य लवेश भंडारी. या परिवाराने चांगला विचार केला. कीर्तन, प्रवचन, धार्मिक कार्य, अध्यात्माचं कार्य सगळ्यांच्या ठिकाणी होतच असं नाहीये किंवा हा विचार देखील सर्वांच्या बुद्धीमध्ये येतोच असं नाहीये. पण आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या मुलांनी बाबांच्या पश्चात चांगला विचार केला आणि हे धर्माचं कार्य इथे राबवण्यात आलं. का तर खरंच हे सर्वात उत्तमातून उत्तम आहे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी वाट माझे भगवंत पाहत असतो. आणि असं हे कार्य तुम्ही कालपासून राबवलंय. काल हरिभक्त पारायण नारायण महाराजांचं प्रवचन झालं आणि माझ्यासारख्या लेकीकडे तुम्ही कीर्तन रूपी सेवा दिली आणि म्हणून मी तुम्हाला सर्व कुटुंबाचा आभार व्यक्त करते. खरं बघायला गेलं तर या कुटुंबावर एक दुःखाचं सावट जो घराचा पाया असतो
जशी आई लेकरासाठी महत्वाची असते, त्याच तोला मुलाचा बाप सुद्धा असतो. आणि असे वडील बाबा आपल्याला सोडून गेले, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 मारू कुणाला, बाबा 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 मारू कुणाला. असे बाबा प्रेमाचं सागर होते. आपल्या मुलांवर सगळेच जीव लावतात हो, परंतु ज्या बापासाठी सुनबाई ढसाढसा रडते, आपल्या मुलीला प्रेम प्रत्येक बाप देत असेल, पण दुसऱ्याच्या मुलीवर आपल्या मुलीपेक्षा जास्त जीव लावणारा हे बाप होता, हे बाबा होते. आणि त्यांच्या कार्याला मला तुम्ही थोडी उपकृत करण्याची संधी प्राप्त केली, त्याबद्दल मी खरंच ऋणी आहे तुमची. असे बापाबद्दल काय सांगावं. आपल्याला आई दिसते, पण बाप हा कधी दिसत नाही. आपल्याला प्रेमाने घ्यायला आई असते, पण कठोर असा बाप ही त्या मुलाला तेवढाच वाढवण्यासाठी त्याचंही तेवढंच कार्य आहे. कारण की एकाने प्रेमाने घ्यावं आणि एकाने फटका मारावा आणि एकाने प्रेमाने घ्यावं, आणि त्यातच मुलं घडत असतात. बघा, बापाबद्दल सांगायचं झालं तर प्रभू रामाचे वडील पुत्र शोकाने बिचारे त्यांनी देह त्याग केला. किती प्रेम असेल आपल्या मुलांवर. तसंच श्रीकृष्णाचे वडील आपल्या मुलाचा जीव वाचावा या प्रयत्नाने, या हट्टासाने त्यांनी आपल्या मुलाला, सगळ्यांना परिचित असेल नाही का, टोपलीमध्ये ते पायाला बेड्या होत्या, पण त्याही झुगारून देवाने त्याची वाट मोकळी केली. का? त्यांचा हट्टास होता का माझ्या मुलाचा जीव वाचवावा, नाही का, वाचावा. तसंच एक हे झालं कृष्णाचं आणि रामाचं. प्रत्येक बाप हे आपल्या मुलांसाठी झटतच असतो. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याच डोळ्याचं, माझ्या अनुभवाचं देईन. जेव्हा प्रत्येकाचा विषय असेल ना का, प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असेल, तरी सुद्धा मी माझा अनुभव सांगेन. जेव्हा माझं तानं बाळ कोरोना काळात आम्हाला दोघांना ऍडमिट करण्यात आलं. माझं बाळ फक्त 5 महिन्याचं होतं, आणि तेव्हा तिच्या वडिलांची भूमिका सांगायची झाली तर बघा, कोरोनामध्ये ना पेशंटला बघायची सोयच नव्हती, तरी सुद्धा ना चेहरा दाखवत ना काही दाखवत, तरी सुद्धा तिचे वडील 10 दिवस त्या हॉस्पिटलच्या बाहेर होते. रात्रंदिवस होते बरं का. हे प्रेम असतं जीवाच्या पोटी, बालका पोटी आपल्या आई वडिलांचं. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधारस्तंभ. आणि जेव्हा हे निघून जातात तेव्हा हे लेकरू पारखं होतं, आणि खरंच त्या बापाच्या प्रेमाला वंचित होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या दुःखाच्या सागरामधून आम्ही तुम्हाला बाहेर काढण्याचा थोडा प्रयत्न करणार आहोत. कारण की हा सुखाचा मार्ग आहे. हा धर्माचा अध्यात्म म्हणजे काय, तर या जीवाला सुखाकडे जाण्याची वाट मोकळी करून देणं म्हणजे हे समजा कीर्तन किंवा प्रवचन ही दवंडी आहे. नीट कान देऊन ऐका. ज्ञानेश्वर मला सांगतात, तरी अवधान ऐक वेळ दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे, प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. आपण 13वाला आलो आहोत.
2 तास कीर्तन चालणार आहे आणि 12 वाजता कीर्तन संपणार आहे. पाणी देऊन आपण जेवून प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जाणार आहात. एवढंच विचार करू नका का मला 2 तास काहीतरी ऐकायचं कीर्तन आणि मग एक चित्त देऊन ऐका. तुमच्या सगळ्यांच्या पायावर मी नतमस्तक होते. फक्त अवधान तुम्ही या कीर्तनाकडे द्या. संतांचे बोल आहे, संतांचा अनुभव आहे, देवाचाही अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडा वेळ या संसारापासून बघा, आपण या संसारामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला खूप चिंता आहे, घरादाराची खूप आपल्यामध्ये दुःख पाठी लागलेलं आहे आणि या दुःखातून थोडा वेळ जे काही 12 वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत फक्त अवधान देऊन ऐका. मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हालच. हे माझं प्रतिज्ञा आहे आणि ती ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली. विठ्ठल विठ्ठल बघा, या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत. जन्माला येणं आणि मरणं या नावे संसार सांगितलेला आहे माऊलींनी. आपण कुठला संसार करतोय? मुलाचं लग्न झालं, 4 मुलं झाली, 2 मुलं झाली, त्यांचं ते मोठे झाले, चांगले शाळेत गेले, वाढले, अनेक नाही का. हा संसार नाहीये, अंड्या भांड्याचा संसार नाहीये. खरं ते लटिका संसार व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. हे सर्व खोटं आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात हा सगळा व्यवहार आपण जे काही करतोय ना तो सर्व लटिका आहे, म्हणजे खोटा आहे. बघा, या डोळ्यांनी जे दिसतंय ना आपल्याला ते सर्व आपण बघा, आपण कोणाला बोलतो कानाने काही ऐकलं असेल, अरे कानांवर नका डोळ्यांवर विश्वास ठेवा, नाही का. आपण बघू तेव्हाच विश्वास, परंतु हे डोळे सुद्धा खोटे आहेत. काय बोलाल आता? हे चर्मदृष्टी आहे, ही खोटी आहे आणि आपल्याला ज्ञान दृष्टीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि ती कुठे आहे तर आपल्या जवळच आहे. आणि ती सांगण्याचा, तिथपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे ही दवंडी. आम्ही कोणी प्रवचन करणार आणि कीर्तन करणार आणि व्हायचं सुद्धा नाहीये, पण माझ्या संतांचा निरोप, अनादिकालाचं तत्व ते मजपर्यंत आलं. सद्गुरु श्रीपाद बाबांच्या कृपेने, रामदास बाबांच्या कृपेने, नारायण बाबांच्या कृपेने, रोहिदास बाबांच्या आणि नाना बाबांच्या कृपेने जे काही जो अनादिकालचा ठेवा होता, जो भगवंताचा अनुभव, नवे भगवंत मजपर्यंत माझ्या सद्गुरूंनी दिला आणि तोच मी तुम्हाला कसा अनुभव घेता येईल त्याचा, तेच मी तुम्हाला पटवून देणार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून शांत चित्ताने तुम्ही ऐकालच ही मी आशा बाळगते. बघा, या भवसागरामध्ये अडकलेलो आहोत. मग आता अडकलोय जेव्हा बघा आईच्या गर्भामध्ये बाळ असतं, जेव्हा आईला चाहूल लागते त्या बाळाची, डॉक्टर सांगतात का आता तुम्ही गर्भवती आहात, तेव्हापासून या बाळाची वाढ, त्याचं लक्ष आई बघत असते आणि ते वाढत असतं आपल्या गर्भामध्ये. वाढतं 4 महिन्याचं होतं, 5 महिन्याचं होतं आणि 5व्या महिन्यात त्याला त्याचं शरीर प्राप्त होतं, तो पूर्णत्वाला येतो. हात पाय त्याला भेटतात, निर्माण होतात आणि मग बघा गर्भामध्ये काय आहे हो. काल बाबांनी सांगितलं, गर्भामध्ये हे चांगली वस्तू नाहीये किंवा चांगली जागा नाहीये. गर्भ म्हणजे मातेच्या उदरकोरी, पचुनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नववास मरी, जन्मो जन्मोनी मरती, विष्टा लेप चौकडे, नाकी तोंडी कुर्मे किडे, गर्भवासाचे दुःख काढे, कोणा पुढे सांगावे. मदलासा आहे, मदलासा नावाचे संत होऊन गेल्यात. नवे संत आहेत. संत कधी होऊन जात नसतात. संत युग पलटे नाही, ऐसे जुग गए अनंत, हर युग में अवतारले, फिर भी संत का संत. संत ही अशी पदवी आहे का तिला अंत नाही ना, आधी नाही ना, अंत नाही, अशी ती संत. मदलासा नाव तिच्या बाळाला उपदेश करते. कुठे उपदेश करताय बघा. आपण या बाळांना कधी सांगतो? काही 4 गोष्टी शिकवायच्या असतील तर कधी सांगतो? त्यांना जरा समजते झाले ना तेव्हा आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या मदलासा नावाच्या संतांनी बघा कधी उपदेश केला असेल आपल्या बाळाला तर पाळण्यात.
हा देह नाशिवंत काय उपदेश केला? हा देह नाशिवंत आहे बाळा, तू जन्माला आलायस, परंतु जे घेऊन आलाय ना ते शरीर तो नाशिवंत आहे. तू काय कर बघा, मी सांगितलं विष्ठेचा लेप चौकडे आहे, नाकात तोंडात कुर्म किडे आहेत. डॉक्टरांना विचारा, खरं नसेल वाटत तर. कसं बाळ येतो बाहेर तेव्हा स्वच्छ येतो का? मस्त सुंदर ना? नाही तर खूप घाण असते नाही का? विष्ठेचा लव पिटाळ असतो, काय काय नको ती घाण आपल्या गर्भामध्ये आहे. आणि याच घाणीचा नरदेह सुद्धा बनलेला आहे. रक्त किडे आहेत, आताही आहेत आपल्या शरीरामध्ये बरं का. आणि याचा हा नाशिवंत देह आहे बाळा. तू जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर त्या भगवंताला आठव, भगवंताला शरण जा. ही त्या मदलासाचा अनुभव आहे किंवा त्याचा बोध आहे त्याच्या मुलाला. बघा तिने बोध का केला? प्रश्न आहे मोठा. का? तर तिने स्वतः अनुभव घेतलाय त्या गोष्टीचा आणि म्हणून ती तिच्या मुलाला सांगते. आपण काय सांगू? मला सगळ्यांशी चांगला वाग नाही का, पैसा कमव, नीट शिक, हेच आपण सांगू शकतो. कारण की आपल्याला लहानपणापासून हे संस्कार झालेले असतात का मोठ्यांचा आदर कर, मोठ्यांशी चांगलं बोल, सर्व काही. माणसाशी माणसाने कसं वागावं हे सांगत असतो माणूस, परंतु देवाशी माणसाने कसं वागावं हे त्या ज्याने अनुभव घेतलाय ना देवाचा तोच सांगेल. बघा आम्हाला खूप खूप जण बोलतात का अरे एवढीशा बाळांना पोरीना माला घातल्या. आता बघा तुमच्याकडे जो ठेवा असेल सुखाचा आनंदाचा, तुम्ही मुलांना देता की नाही? देता की नाही? तेव्हा बोलतात का नको माझ्या पुरतच ठेवते मी, ती कमवेल, ती खाईल, तिच्या पायावर उभी राहील तेव्हा तिला देऊ किंवा तिचं ती बघेल. नाही ना? मुलांना सांगता का नाही? आपल्याला जो आनंद, मी जो अनुभव बघते, आई वडिलांची भूमिका सांगते, आई वडील जो अनुभव भोगतात तो आनंद ते मुलांना वाटतात की नाही? तर वाटतात. कारण की लेकुराच्या हिताव आहे माऊलीची चित्ता, ऐसी कळवळ्याची जाती परीला भावी न प्रीती. नवे नवे आपल्याला आई वडील काय करतात, मला नको पण माझ्या मुलांना, ही आई वडिलांची भूमिका. त्यांचा वाया नाही जायला पाहिजे भगवंता वाचून, हा आमचा अट्टास आहे. धन्य हरी भक्त जन्मले जावोशी, धन्य हरी भक्त जन्मले जावोशी, धन्य हरी भक्त जन्मले जावोशी, धन्य हरी भक्त जन्मले जावोशी. सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया,
जन्माला यावं किंवा त्यांनी ते बोध घ्यावा याची वाट कोण पाहतय? तर आपले स्वर्गीचे पूर्वज. बहुत जन्मांती जन्मला सिनारा, बहुत आपण जन्म घेतल्यात आणि त्यानंतर आपल्याला हा वारा लागलेला आहे. 83 लक्ष 99,999 योनी. एवढ्याच नाही तर एक योनी कोटी कोटी पेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. आणि असा हा जीव त्या गर्भामध्ये जेव्हा उत्पत्ती होते त्याची, तेव्हा तो ना लाता मारत असतो. 7व्या महिन्याचा झाल्यावर अनुभव येत असेल नाही का? प्रत्येक जी आई माऊली झालेली आहे, बाळाला तिने जन्म दिलेला आहे, त्या आईला सांगायची गरज नाही, नाही का? त्याच्या खानापुना, डोळ्याच्या खानापुना या प्रत्येक माऊलीलाच माहिती. आणि त्या खानापुना प्रकट होतात. मुलगा लात मारू लागतो, हात मारू लागतोय. आई वडिलांना, आई आनंद घेते आधी सुरुवातीला, मग ती वडिलांनाही देते नाही का? आपल्याला वाटतं नाही का वडिलांनाही ते सुख भेटावं, ती वडिलांचाही हात घेते, आपल्या पोटाला लावते. पण तो लात हात पाय मारत असतो, तो तिथे खेळत असतो, तो खेळत नसतो, तो ते यातना भोगत असतो आणि तो विनवण्या धडपड करत असतो. तर या गर्भामध्ये किती मला वेदना होतात, किती आहे, आता मला कोण सोडवेल, मला सोडवा सोडवा सोडवा. आणि त्याला तेव्हा लक्षात येतं का मला सोडवणारा फक्त माझा भगवंत आहे. आणि मग त्या भगवंताला तो आराधना करतो. एक वेळ करी या दुखावे गळे, 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 एक वेळ करी या दुखावे गळे. तुरी ताजदारे उगवणी, तुरी ताजदारे उगवणी, आठवीन पाय आमादानवत, आठवीन पाय आमादानवत, आठवीन पाय आमादानवत, आठवीन पाय आमादानवत. भगवंताला विनवण्या करतो. आणि भगवंत काकू दयाळू आहे, मायाळू आहे आणि आपल्या प्रत्येकाची इच्छा बरं पूर्ण करतो. आणि तसा भगवंत येतो आणि भगवंत सांगतो मी तुला सोडवेन, या गर्भाच्या यातनेतून मी तुझी सुटका करेन, मग तू मला काय देशील. नाही का? एक लहान मुलगा आईकडनं जर आपल्याला सांगायचं असेल ना, बाळा हे काम कर ना, आई काय बोलते, तू हे केलंस ना मी तुला हे देईन, नाही का? सांगतो का नाही? माझा तर अनुभव आहे, प्रत्येक आईचाही असेल. आणि त्याच्या पोटी ते मूल आपलं ऐकत असत. तसंच भगवंत सांगतो मी तुला सुटका करेन, पण तू मला काय देशील. तुझं मी ऐकावं असं वाटत असेल तर तुलाही माझं ऐकावं लागेल. तेव्हा भगवंत सांगतो तुला अखंड नामस्मरण करावं लागेल. प्रत्येक जीवाची भूमिका आहे. प्रत्येक जीव आईच्या गर्भामधूनच आलेला आहे आणि प्रत्येक जीवाने, तुम्ही बोला आम्हाला काय माहिती नाही, तुका म्हणे ज्याचा विश्वास मनी, जर विश्वास नसेल तर पहावे पुराणी विचारुनी. कोणातरी विचारा, ज्यांनी पुराण वाचल्यात ना, पुराणाचा अनुभव घेतलाय, शास्त्राचा अनुभव घेतलाय, त्यांना विचारा. आम्ही अनुभव घेतलाय, शास्त्राचा अनुभव आहे आणि म्हणून सांगतोय. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, जया जगा देत से, 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 जया जगा देत से. अनुभव, कारण की हे सांगावं का लागतं, कारण की आम्ही कोणाला सांगायला गेलो ना तर काय बोलतात,
त्या कुठे आम्ही बघले. अरे करा 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 रे बापानो साधन हरीचे, जनी करानीचे करू नका, येणे नो ये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. तुम्हाला या भवसागरातून सुटायचं आहे, अडकायचं नाहीये आणि यमाचा पाहुणा व्हायचं नाहीये. पण बरं आम्ही सांगतो नरकाला गेल्यावर बघा यमाचे यमदंड पद्धतीला. अरे बरेच आपल्याला वाटतं काय नाही, मेल्यावर कोण बघतं. आपली भूमिका आहे अनेक यातना यम करविल, अनेक यातना यम करविल, अनेक यातना यम करविल, अनेक यातना यम करविल. कोण सोडविल तेथे तुझला, कोण सोडविल तेथे तुझला, हरिमुखी गाथा हरपली चिंता, हरिमुखी गाथा हरपली चिंता. कोण सोडविल तेथे तुझला, कोण सोडविल तेथे तुझला, हरिमुखी गाथा हरपली चिंता, हरिमुखी गाथा हरपली चिंता. यमाच्या यातना खूप आहेत, बहुसाल आहे ते पण सांगितलंय एका अभंगामध्ये. आणि काय मारिती झोडीती यमाचे किंकर बहुसाल. बहुसाल म्हणजे किती, आपण जेवढे जन्म घेऊन आले त्याच्याही आपण गिनती नाही करू शकत. एवढे यातना तिथे तुम्हाला बहुसाल भोगावा लागते. म्हणून सांगण्याचा उद्दिष्ट काय, या भवसागरामध्ये तुम्ही पडू नका. पडलेत आणि तिथून सुटका करा स्वतःची. या भवसागरामध्ये भगवंताची नाव येते घ्यायला आणि त्या नावेमध्ये आपल्याला तरुण जाण्याचं आहे. म्हणून सांगण्याचा हा अट्टास आहे. जो अनुभव आले अंगात मगाशी सांगितलं तेच या जगामध्ये. बघा आम्ही तरलो यात नवल नाहीये, उद्धारील कुळ अनेकांचे. आमचा उद्धार झालेला आहे, पण तुमचाही उद्धार व्हावा हाच अट्टास आहे. म्हणून तुम्ही काय करा तर तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, करावा विचार, क्षणोक्षणी आजी करावा विचार, क्षणोक्षणी आजी करावा विचार, क्षणोक्षणी आजी करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. हो नाशिवंत देह जाणार सकल, हो नाशिवंत देह जाणार सकल. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. हो नाशिवंत देह जाणार सकल, हो नाशिवंत देह जाणार सकल. तुकाराम महाराज सांगतात प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार करा. का विचार करा, काय विचार करा तर या भवसागरामधून कसं तरायचं हा विचार करा. आणि म्हणून त्या वचनावर त्या भगवंतानी याला सोडलं, या जीवाला गर्भातून. आणि मग गर्भातून सोडल्यावर धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोम कोम रडू लागे. या जीवाची सुटका होते. आणि हा काय, ही माझी आई, हे माझे वडील, हा माझा भाऊ, ही बहीण, हा घर, हा दार,
या मायेच्या चक्रामध्ये पूर्णतः अडकून जातो आणि मग ते जे वचन काही दिलेलं आहे ना गर्भामध्ये, ते गर्भाचं वचन पूर्णतः विसरून जातं. का विसरून जातो? तर याच्या मायाजाळेमध्ये अडकला जातो हा जीव. आणि मग कधी वचन दिलं विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. बघा, म्हणजे 84 लक्ष योनी भोगून हा जीव, प्रत्येक योनी कोटी कोटी फेरा हा जीव जन्माला येतो. आणि मग काय, जन्माला यायचं, मरायचं, यायचं, मरायचं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. अरे किती वेळा जन्म यायचं, किती व्हावे, हे चक्र चालूच राहणार आहे. आता आपला जीव गेला ना, लगेच दुसऱ्या क्षणाला जन्माला येणार आहे तो प्राणी. पण किती वेळ हे चालूच राहायचं. उपदेचे नाशे नाशे ते पुनरुपी दिसे आणि हे घटिका यंत्र परिभ्रमे का. जसा घड्याळाचा काटा थांबतो का, चालूच राहतो. 12 आता वाजले, परत 12 वाजतात, 1 वाजता, हे चालूच राहतं नाही का. आता वर्ष संपला, परत दुसरा वर्ष. किती वर्ष फुकट घालवायचे. आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला, देखत दाखत नातू पण तू तोही तैसा झाला. कधी अब तुम कब सुमरोगे, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम, अब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जीवडा तो दिन का यजमान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. गर्भपनों में हाथ जुड़ाया, गर्भपनों में हाथ जुड़ाया, निकल गया बेईमान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया, बालपनों में खेल गमाया, तरुणपन में काम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ापन में कापन लागा, बूढ़ापन में कापन लागा, निकल गया अवसान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कहत कबीरा सुनो भाई साधो, आए
कबीर सांगतात, आता नाही केलं तर कधी करशील. लहान बाळ असतं, गर्भात वचन दिलंय, जेव्हा नाळ खंडन केली जाते तेव्हा या धरणीचा वायरा लागतो आणि तेव्हा त्या क्षणापासून तो जीव विसरतो. मग लहानपण येतं, खेळण्या बागडण्यामध्ये जे वय निघून जातात. तरुणपणामध्ये विषयाला तो अधीन होतो तरुण जीव. कोण दारू पिते, कोणी काय 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 विषय खूप आहेत. सांगायला गेलो तर विषयाचा पाडू गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू तो विषय गोडू जीवाशी झाला. कडू विषय तो जीवाला गोड लागल्यामुळे याचं तरुणपण सुद्धा गेलं. मग म्हातारपण. आता एखाद्या आईला आजीला सांगायला गेलो ना, उदाहरण आमचाच अनुभव सांगतोय, आमच्या अनुभवात येणाऱ्या गोष्टी सांगतोय. अरे आवरे वर्ष खाला, आता काय करू. आई बरोबर का? आधी नाही केला. मग आधी का नाही केला? आधी आपल्या सांगायला कोण नव्हता, सांगायला कोण भेटला नाही. आणि ती जरी तो जीव म्हातारा जीव तयार झाला तर दुसरे असतात. आता कुठे करते, त्याला जवळ आयुष्य तेवढा खा. आपलंच आपण नाही का, आपलंच उदाहरण देईल. आपण बोलतो का नाही, दुसरा करतोय त्याचा पाय खेचतोय. आतरी बाटली आणि कातडीचं जतन करायला निघले. आता कुठं करते गब्बस, ठेवला जीव. तुम्ही नरकाला अधीन व्हाल. ज्याला जर जो सत्कार्याला चांगला विचार करतोय त्याला जर तुम्ही अविचाराकडे न्याल तर तुम्ही आधी नरकाचे पाहुणे व्हाल. बरं का? जर चांगल्या कोणाच्या डोक्यामध्ये जर चांगली बुद्धी येत असेल, प्राधान्य नका देऊ, पण तिला अमान्य ती गोष्ट करू नका. नाही तुम्हाला तिला साथ द्यायचा नको देऊ. तू करते ना बाबा कर, असं तरी बोला रे. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिया. हित आहे रे, हित दे करावे देवाचे चिंतन. दुसरा कुठलं चिंतन हित नाहीये. देवाचं नामस्मरण करणे हेच आणि हेच हित आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे विचारा. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. त्याचा बरोबरी दुरावती दूरी, त्याचा बरोबरी दुरावती दूरी. तुकाराम महाराज अरे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तर हा जन्म वायाच जाणार आहे आणि तुम्ही या भवसागरामध्ये अडकलाच जाणार आहात. तुमची काही सुटका होणार नाही. म्हणून जो चांगलं सांगत असेल ना ते ऐका. ज्याने अनुभव घेतलाय, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. जेव्हा सद्गुरूंची कृपा होते ना तेव्हा तात्काळ त्या देहाचा त्या जीवाचा उद्धार होतो, उद्धार. आणि यासाठी भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. देवे दिला देह भजन घुमटा. 4 टाइम खायचं भोजनासाठी दिलाय देवानी. तोंड दिलंय मग खायला नको का? खायला. त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. 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 ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आपल्या जीवनात चांगलं कोण, खरं कोण, सत्य कोण सांगणारा जर व्यक्ती असेल तर तो भक्त आणि भक्त सद्गुरु
तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहे घरोघरी परी शिष्याशी सदवस्तू मिळवणी देसी त्यासी श्रीकृष्ण मानिजे सद्गुरु. आपण गुरु केलाय, आपण बोललो ना गुरु नाही केलं त्याचा जन्म वाया गेला ना. आम्ही पण गुरु केलाय, आम्ही बी इथं जातो. देव भेटला. प्रत्येकाने आपला अनुभव बघा. इथे मी माझाच अनुभव मांडणार आहे. मला इतरांचं सांगायचा काही अधिकार नाहीये. मी आई झाले, मी डोळ्याचं वर्णन केल्याशिवाय राहणारच नाही. मला देव भेटलाय, मी देवाचाच अनुभव सांगेल आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे. देव भेटला का प्रत्येकाला? हात वरती कराल. आता एवढी वर्ष झाली नाही का देव देव करतोय आपण? का नाही देव भेटत? देव मागतच नाही आपण देवाकडून. देवाकडनं फक्त आणि फक्त आपल्या इच्छा आकांक्षा, घर दे, पैसा दे, अडका दे, पोराचं लग्न होऊ दे, चांगलं होऊ दे, म्हातारपणी पोरावी मला सांभाळावी, या सगळ्या गोष्टी आपण मागत असतो देवाकडनं. बरोबर का नाही? आपलं सुख आपण मागतो ना, आपलं सुखच आपण मागतो. पण देवाचं सुख त्याने जर आपल्याला या गर्भाच्या यातून सहज सोडवलेलं आहे तर त्याला उपकाराची जाणीव नको का व्हायला आपल्याला? मग जे काही कोणी चांगलं सांगतात ते अनुमोदन करून घ्या त्याचं, किंवा ते आत्मसात चांगला विचार केला तर. आणि पहिल्या याच्यात चांगलं आहे क्षणोक्षणी हाची जो काही तुकाराम महाराजांनी हा सांगितला ना, हा म्हणजे त्यांना जो त्यांच्या जवळ असणारा अनुभव, तो विचार, तो सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मी हाच विचार सांगेन का आपल्याला हे काय सुख आहे ना ते सुखच नाहीये. सुरुवातीला सांगितलं या डोळ्यांनी जे दिसतं ते नाशिवंत आहे. सुखासाठी तू करशी तळमळ, तरी तू पंढरी निघाले मग तू अवघाची सुख रूप होते. मागे लागलेला आहे. पण आपण जे सुख देवाकडनं मागतो किंवा आपण जे सुख समजतोय ते नाशिवंत आहे, त्याची शाश्वती नाही, किंवा ते दुःखच आहे. संसारात अडकलोय आपण, संसार दुःख मुळ चहूकडे पिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हा जीव बघा सकाळपासून त्या सुखाच्या मागे लागतो, रात्री तोच विचार येतो, उद्या कसं होईल, काय करायचं, काय होईल, नाही का? असं का नाही? पर सकाळी उठल्यावर जातो विचार, परत त्या दुःखामध्ये अडकलं जातो. मग आपण जे काही सुख मानतोय ना हे सगळं वरपांगाचं, ते सुख नाहीच आहे, ते दुःख आहे. आणि सुख फक्त भगवंत आहे. आणि म्हणून क्षणभंगुर नाही या देहाचा भरोसा, वारे सावध तोडा माया पाशा. आणि पुढे हुशार आहे वळसा, राम राम स्मरा आधी. आधी आज आणि आता ताबडतोब चांगला विचार करा, कारण की आज मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही. ऐक मानवा भाई, राम नाम घेई, नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही. हा देह आपल्याला पुन्हा मिळणार नाहीये. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस डाई डाई. या संसाराच्या पायी तू संसार केला घाई, साऱ्या अंगाची झाली लाई. आयुष्य गेले हातपाय थकले, मुखी राम नाम नाही.
अरे घे 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 हरिनाम घे. तू संसार केला, तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागच आहे पोर. मेल्यावरती खापरं फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. रावण मेला लंका जळाली, अशी सोडतील गती. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. म्हणून तुकड्या म्हणे घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, तशीच होईल गती. आणि म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आपल्या बरोबर काय येणार आहे का? बाबा गेले, बाबांनी काय नेलं? निमित्ताचा धन केला असे प्राणी माझे माझे मनोनी व्यस्त गेला. माझे माझे मनोनी व्यस्त गेला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे मनोनी निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त मात्र जसं इथे हे प्रवचन कीर्तन कशासाठी, कशाच्या निमित्ताने? उत्तर कार्याच्या निमित्ताने. तसं निमित्त कुठलं आहे? देवाला जाणून घेणं हे निमित्त आहे. आणि त्यासाठी तुमची आमची रचना केलेली आहे भगवंताने. परंतु हा जीव त्याला न आठवता तो काय करतो? सगळं घेऊन बसलेला. आणि ही माया अशा तोडायला सांगितलंय का? तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाशिवंत देह जाणार जगळ. नाशिवंत देह जाणार जगळ. नाशिवंत देह जाणार जगळ. नाशिवंत देह जाणार जगळ. आयुष्य का तो काळ सावधान. आयुष्य का तो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार जगळ. नाशिवंत देह जाणार जगळ. आयुष्य का तो काळ सावधान. आयुष्य का तो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार जगळ. नाशिवंत देह जाणार हा नाशिवंत देह आहे. आणि हा सकळ म्हणजे जाणारच आहे. जन्माला येणारा प्राणी हा मरणारच आहे. त्रिकालवादी सत्य आहे. याला कोणी तोडू शकत नाहीये. थांबू शकता का? का बाबा मी नाही मारा, मला नाही मारायचंय. थांबतो का? मग किती अर्चना करा आणि किती देवाला काय काय नवस कराल. पण देह जाणार जाणार देह जाणार जाणार. देह जाणार जाणार. देह जाणार जाणार. काळोबा खाणार. देह जाणार जाणार. त्याची काळोबा खाणार.
जन्म घालू नके वाया मानवा तुझी उत्तम काया रामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम शेवटची पाली एक मनुष्य जन्म हे शेवटची पाळी एक मनुष्य देह शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य देह तू करिया वर्म फेर पाडे तू करिया वर्म फेर पाडे तू करिया वर्म फेर पाडे शेवटचा जन्म आहे मनुष्य जन्म अनमोल रे इसे मिट्टी में मत घोल रे मग जो मिला है फिर नहीं मिलेगा कभी नाही आणि कभी नाही रे संतांना तीनदा सांगावं लागलं अरे किती वेळा सांगावं तरी पण कधीतरी ऐकेल नाही का कधीतरी ऐकेल हा जीव आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेईल आणि मग या परमार्थाची त्याला आवड निर्माण होईल संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची कबीर महाराज सांगतात का जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर कल करे सो आज करे सो इसी वक्त आणि निकल गया श्वास तो करेगा कब म्हणून आज आत्ता ताबडतोब हा चांगला विचार करायला पाहिजे सांगायचं तात्पर्य काय तर संतांच्या संगतीचं काय महत्व असतं एवढा आघात महत्व भाऊ दुधडा झाल्या म्हशी गाई परी कामधेनू होईल काय तशी कामधेनूची उपमा अनेक गाई म्हशी जरी दुधड झाल्या असतात किती दूध देत असल्या तरी कामधेनूची उपमा तिला देता येणार नाही तसा संतांचा महिमा बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते शाब्दिकांचा बोलाचा भात बोलाची कडी जेवणीय कोण तृप्त झाला आपण देवदेव करतोय पाठ करतोय नाही का काहीतरी असतं आपल्याकडे ग्रंथ वगैरे शास्त्राचा आधार घेतो आपण देवदेव करायला पण वाचून आता यांनी या ताईंनी मुलीचं लग्न करायला घेतलंय लिहिते 12 वेळा किंवा पुस्तक भरलंय माझ्या मुलींचं लग्न होणार मुलींचं लग्न होणार मुलींचं लग्न होणार होईल क्रिया करावी लागेल का नाही मुलांना दाखवायला लागेल भेट काढून मध्यस्थी पडावं लागेल या सर्व गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत आणि तेव्हा कुठे त्या मुलींचं लग्न होईल मग आपण जे काही करतोय वाचतोय वगैरे सगळं मग वाचून भगवंताचा अनुभव नाही येणार किती बहुत केले पाठांतर बरं वर्म राहिले दूर 4 पडे 6 पडे 18 किए मुखपाठ आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट आत्मज्ञान हे झालंच पाहिजे हे वाचून होत नाही गाडी बरं पोत्या उलटली पानं परी गुरु खून न कळीचे गुरुची खून म्हणजे देवाचा अनुभव आहे आणि तो वाचून नाही तो अनुभवातून येईल आई झाली आहे अनुभव घेतलाय ना तीच म्हणेल पोटाला चिंध्या गुंडाळून जमेल का आईचं किंवा डोळ्याचं सुख प्राप्त होईल तसं नाही तर संत सज्जनाने घेतलेली प्रचिती संतांनी अनुभव घेतला आणि मग तेव्हा सांगितलं आणि आम्ही त्या संतांच्या समागमाचा आनंद आजही उपभोगत आहोत त्याचा आनंदाला सुखाला पात्र झालेला आहे संतांच्या संगतीचा अनुभव किंवा त्यांचं सुख हे पटवून देताना मी एक दृष्टांत सांगेन एक विश्वामित्र असतात जर त्यांचा अभ्यास झालेला असेल तर शास्त्रामध्ये विश्वामित्र नावाचे ऋषी मुनी आहेत आणि वशिष्ठ मुनी हे रामाचे वडील रामाचे गुरु सद्गुरु माफ करा सद्गुरु हे वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्र दोघेही चांगला परिचय असतो चांगले मित्र असतात एकदा विश्वामित्र वशिष्ठ मुनींना घरी बोलवतात त्यांचा पाहुणचार करायला आपणही बघा आपल्याला मैत्रीण भेटली किंवा आपल्या नातेवाईक भेटलं घरी या चहा पिऊन जा जेवायला या नाही का आग्रह असतो तसं त्यांनी आग्रह केला का वशिष्ठ मुनी माझ्या कुटीमध्ये या आणि मग चांगला आले वशिष्ठ मुनी आणि चांगला पाहुणचार केला जेवले वगैरे आणि मग निघायची वेळ आली आणि मग तेव्हा ते वशिष्ठ मुनी उपकृत झाले आनंद झाला आणि विश्वामित्रांना एक त्यांनी आशीर्वाद दिला का विश्वामित्रांनी माफ करा वशिष्ठ मुनी पहिला वशिष्ठ मुनी विश्वामित्रांकडे जातात आणि विश्वामित्र म्हणतात का तुम्हाला 1000 तप मी जे काही
तप केलेलं आहे. 1000 तप जे काही करून मला जे काही पुण्य प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या 1000 तप 1000 वर्ष तप म्हणजे बघा एक तप 12 वर्षाचं असतं. असे 1000 वर्ष 1000 तप केले आणि त्याचं पुण्य किती असेल? एका तपाचं महात्म्य किती आहे, पुण्य किती आहे याचं गणित केलं तर 1000 तपाचं महात्म्य कितीतरी पटीने जास्त आहे. ते तुमच्या पदरात दान करतो असं विश्वामित्र वशिष्ठ मुनींना सांगतात. आणि तसाच प्रसंग यांच्याही वाटेला येतो. वशिष्ठ मुनी सुद्धा त्यांचा पाहुणचार करतात आणि वशिष्ठ मुनी सुद्धा विश्वामित्रांना एक आशीर्वाद देतात का तुम्हालाही अर्धा क्षण संगतीचं जे काही पुण्य असेल ते तुमच्या पदरात मी टाकतो. बघा 1000 तप याचं पुण्य किती आणि अर्धा क्षण डोळ्याची पापणी लावते की नाही लावते एवढा अर्धा क्षण त्याचं पुण्य किती असेल. विश्वामित्रांना आला राग. अरे मी 1000 तपाचं पुण्य तुमच्या पदरात दिलं आणि तुम्ही फक्त अर्धा क्षण संतांच्या संगतीचं पुण्य. हे काही त्यांना पटलं नाही. घेतली कुठे निर्णय घेतला नेला कुठे निर्णय आपल्या ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सगळा प्रसंग सांगितला तर मी यांना 1000 तपाचं पुण्य दिलं आणि यांनी फक्त मला अर्धा क्षण संगतीचं पुण्य दिलं. हे काय बरोबर आहे का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणले तपाचा विषय काय माझा नाही, तुम्ही जा महादेवाकडे. मग महादेवाकडे निघाली स्वारी. महादेवाकडे गेले तर महादेवालाही सर्व प्रसंग सांगितला. महादेव म्हणतोय तर तुम्ही शेषाकडे जा. महादेवांनी उत्तर न देता शेषाकडे पाठवलं. शेषाला सांगितलं सगळा प्रसंग. आता सांगा तुम्ही शेषा मी काय करू? हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? विश्वामित्र म्हणतात मी 1000 तपाचं पुण्य यांच्या पदरात दिलं आणि फक्त अर्धा क्षण संत संगतीचं पुण्य देत आहेत. हे कुठे बरोबर आहे का? यांनी माझा अपमान केलाय. तेव्हा शेष सांगतात का बघा जो कोणी माझ्या माथ्यावर पृथ्वीचा भार आहे आणि जो कोणी हा भार माझा हलका करेल तेव्हाच मी तुम्हाला सांगेन याचं उत्तर काय किंवा तो त्याचं पुण्य जास्त झालं असा निर्णय देऊन टाकला. तेव्हा विश्वामित्रांनी पृथ्वीला आराधना केली. काय पृथ्वी माता मी तुम्हाला 1000 तपाचं पुण्य तुमच्या पदरात दान करतो. या शेषाचा भार तुम्ही हलका करा. पृथ्वी माता जराही पृथ्वी मातेवर काही परिणाम झाला नाही. जशीच्या तशी. तसंच वशिष्ठांची वेळ येते. वशिष्ठ मुनी सांगतात हे पृथ्वी माता मी तुला अर्ध क्षण संगतीचं पुण्य दान करतोय. शेषाचा भार हलका कर. तसा बॉल आपण वरती फेकतो ना तशी पृथ्वी फेकली गेली. विश्वामित्राला उत्तर मिळालं का खरंच म्हणजे एवढं जपाचं तपाचं जेवढं सामर्थ्य नाही तेवढं अर्ध क्षण संगतीचं सामर्थ्य किंवा पुण्य याचा पारडा जडच आहे नाही का? अर्ध क्षण नित्य ज्याचा नेम कोटी कोटी नित्य ज्याचा नेम कोटी कोटी नित्य ज्याचा नेम कोटी कोटी नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे 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 हरी मुखे गाता हर बलि चिंता 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 कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम परंतु एक हरी नाम जपता घडे. म्हणजे जेवढं काही याचं पुण्य असतं ते एका नामस्मरणाने आपल्याला प्राप्त होतं. तसंच अर्ध्या क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा.
महत् शब्द वापरले आणि त्यांचा नाईनाट एका क्षणामध्ये, अरे एका क्षणामध्ये पण नाही, एका अर्ध क्षणामध्ये बघा काय सामर्थ्य असेल संतांच्या संगतीचा, नाही का? विचार करा, प्रत्येकाने विचार करा. आणि अशी संत संगती आपल्याला सद्गुरूंमार्फत प्राप्त होते. म्हणून सद्गुरू केल्याशिवाय या नरदेहाला त्याची सोयच नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणून संत समागमी धरावी तातडी आणि करावी, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. तातडी सांगितले, जितका लवकर होईल तितक्या लवकर सद्गुरूंना शरण घाई करायला सांगितले. का? तो मागे आहे ना, सांगितलं मगाशी नाही का? काळ हा बसून बसलेला आहे. हा कधी माझ्या चक्रामध्ये अडवतो मी कधी उपजला प्राणी नराये संसारी. उपजला प्राणी नराये संसारी. उपजला प्राणी नराये संसारी. उपजला प्राणी नराये संसारी. बैठला ते नारी काळभूषा. बैठला ते नारी काळभूषा. पाहतो उंदिरा घेऊन जाई बोका, अशी स्थिती आपली सुद्धा आहे. तैसा हा काळ लोका नेतच आहे. तसा जसा उंदीर कधी दिसतो आणि मांजर कधी झेप घालते नाही का, तसंच आपला काळी मागे लागलेला आहे. आणि म्हणून तर विठ्ठलाचं भगवंताचं स्मरण करा. विठ्ठोबा धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. या परमार्थामध्ये सुख सांगायचं म्हटलं का सुख या भगवंताच्या नामामुळे प्राप्त होतं. आणि नामाचा महिमा सांगायला गेलं तर नाम तुझ्या नारायणा पोडी पाषाणाला पाहणा. नामा संत देवाचा अनुभव आहे आणि या शरीरामध्ये आपल्याला भोगायचा आहे. जेव्हा सद्गुरू करा 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 का करावा सद्गुरू, तर सद्गुरू आपल्याला नाम देतात, कानामध्ये नाम पेरतात. नाम हे गुह्य आहे, सर्व उत्तमात उत्तम आहे असं गुह्य नाम. आणि नाम हे त्रिकालवादी सत्य आहे आणि ते असं सत्य ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धर्म तयाचे खीर नाम जातात त्रिधापै. तयाचे एक नाम किर त्रिधापै. ते नाम असं बोट करून सांगितलं. ते नाम अनादिकालाचं तत्व, ते नाम आताही भेटत, या क्षणालाही प्राप्त होईल. आपलं आहे नाही का संत संत तेव्हा. आता कुठे? आता सूर्य आहे की नाही, चंद्र आहे की नाही, हवा आकाश पृथ्वी तशीच्या तशीच. तेव्हा श्रीकृष्ण होते ना तेव्हाही ती तशीच होती आणि आताही ते तसंच आहे. तेच तत्व जे श्रीकृष्णांनी घेतलं, रामांनी घेतलं, तेच नाम बरं का, तेच नाम आताही प्राप्त होतं. सद्गुरूच्या मुखाने मोठके गुरुमुखे उद्देशित दिसे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष
लक्ष पाहू लागे अपैसया. ते नाव आपल्या हृदयामध्ये आहे तो भगवंत. विठ्ठल 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 तो भगवंतही आपल्या हृदयामध्ये आहे. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. किंवा देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. देव आहे हृदयी मंदिर शोधले काय. देव विठ्ठला नाला पर्याली भरून उरला चराचरामध्ये. यांच्यामध्येही देव आहे त्यांच्यामध्येही देव आहे. सर्व एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न झाले मला. परंतु आपल्याला जागं व्हायचंय. आता तुम्ही मला आम्ही जागच आहोत पण झोपेचे सोंग आहे. आपल्यामध्ये जो अज्ञान आहे ना त्याचा पडळ आपल्या डोळ्यावर आलेला आहे आणि ते आपल्याला पडळ काढायचं आणि ते सद्गुरु त्या नामाने ती पडळ काढली जाते आणि त्या नामाने जो काही अनुभव येतो. कंठी प्रेम दाटे नैनी निरोलोटे हृदयी प्रगटे रामरूप. सात्विक भरणे रोमांच दाटणे श्वेताचे जीवन येऊ लागे. कापे तो तरारी स्वरूप देखी नेत्री अश्रू त्या भितरी वाहत असे. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य फुटी धरुणी राहे. टाके श्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप एका मिळवणी एका जनार्दनी ऐसे. एकनाथ महाराज सांगतात अशा अष्टसात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे का जर असाच अनुभव जर आला तरच भगवंताची कृपा होईल अन्यथा काही कृपा होणार नाही. आणि आपण जे काही बोलू का माझं सगळं चांगलं चाललंय माझ्या भगवंताची कृपा आहे पण नामस्मरण नसेल तर ती कृपा ग्राह्य धरली जाणार नाही. कारण की काही करा पण नामा परते साधन नाही. जे तू करशील अनेक काही जन्म घालू नये वाया. नामाच्या शिवाय तुम्हाला साधनच नाहीये. नामा परते साधन नाहीच आहे. कितीतरी तीर्थाला जा कुठेही जा पण नाम ते अनादिकालाचं तत्व सद्गुरूंच्या मुखानेच ते कानामध्ये पेरलं गेलं पाहिजे आणि त्याची या जीवाला अवस्था होते. मिरची खाल्ली का किती वर्षांनी तिखट लागते किती वेळाने तिखट लागते. जिभेवर ठेवल्या गूळ खाल्ला वेगवेगळा अनुभव होतो. मग देवाचा अनुभव जर तुमच्या प्रत्येकाचा अनुभव या शरीरावर उमटतं का नाही. दुःख झाल्यावर त्या शरीरावर होतं आनंद झाल्यावर त्या शरीरालाच आपण हे करतो. मग तसं टेस्ट लागल्यावर कळ लागते का नाही. मग तसं देव कुठे आहे. सगळी माझा देव माझ्यामध्ये आपल्या हृदयामध्ये. मग तो हृदयामध्ये अनुभव आला पाहिजे की नाही. या शरीरामध्ये अनुभव देवाचा आला पाहिजे की नाही. तर देवाचा अनुभव या शरीरामध्येच येतो. संतांच्या नामाने या जीवाची लाई होते. अंगाला घाम येतो अंगाला काटा येतो श्वासाची गती वाढते पोटामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात कंठ सद्गदित होतं वा तोंडातून एक शब्दही फुटत नाही आणि डोळ्यातून आनंदाचा पूर वाहू लागतो. नयनी लोटला प्रेमे महापूर कापते शरीर थरथरा. आशा आणि मुक्ताबाई सांगते असा जर अनुभव आला नाही तर मुक्ता म्हणे ऐसे झाली वाचून परमार्थ शीन वाटत असे. म्हणून आपण जे काही देवदेव करत असू जर अशी अनुभूती आली नाही तर तू मुक्ताई पण सांगते का हे शीण आहे. ही सगळी खटावटोप आपली चुकीची आहे. आता इथे वायर चुकीची जरी लावली ना आवाज येईल का भाऊ माईक मधून सरळच लावायला लागतील. तसं भगवंताही मार्ग लावून गेले आधी दया निधी संतते तेनेची पंत चालू जाता न पडे गुंटा कोठे काही. म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक अवधान करून या कीर्तनाचा या श्रवणाचा मी जी काही भगवंताचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही खरंच एक चित्ताने ते ऐकलं आणि खरंच मी तुमच्या पायावर नतमस्तक होते. क्षणोक्षणी याची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका मने य लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे पाहून. डोळ्यात कचरा गेला का दिसेल का आपल्याला. एक माणूस गाडी चालवतोय आणि त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं चालेल का गाडी आणि चालवली तर ऍक्सिडेंट झाल्याशिवाय
राहणार नाही. म्हणून आपल्या डोळ्यातील कचरा आपल्यालाच बाजूला. बघा, पाण्यावर शेवाळ असतं. कोणामुळे असतं? पाण्यामुळेच असतं. आणि ते बाजूला गेल्यावर नितळ असं पाणी असतं, स्वच्छ असं पाणी. तसंच आपल्यामध्ये अज्ञानाचं पडळ आहे आणि ते आपल्यालाच दूर करायचं आहे संतांच्या दर्शनाने. संतांना नतमस्तक व्हायचंय. तनु मनू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास सकळ. म्हणून सकळ्यांच्या पाया माझ्या दंडवत कलियुग उद्धार हरीच्या नामे. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि एवढं बोलून मी या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, माऊली तुकाराम, बाबांना सद्गती लाभो. त्यांच्या वाटेत जे काही अडथळा येणार असतील त्या माझ्या सद्गुरूंनी, माझ्या भगवंताने ते दूर करावेत. आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्यांना भगवंताचा मार्ग मोकळा करून द्यावा. नवे नवे बाबांच्या पश्चातही या कुटुंबाने चांगला विचार केलाय. परंतु जर वाटत असेल ना बाबांचा उद्धार व्हावा, तर जर मुलाने केलं ना, मुलीने किंवा मुलाने केलं ना हे नामस्मरण, तरी आपल्या आई वडिलांचा, नवे नवे पूर्वजांचा उद्धार होतो. आणि म्हणून चांगला विचार केला करावा अशीच मी या कुटुंबाकडून पूर्ण समाजाला विनंती करते. आणि इथेच माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल